तर मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये. आणि आज आहोत आपण प्रथम बजाज सातारा इथे, जे की इथे अजिंठा चौकाच्या एकदम साईडलाच इथे त्याचं लोकेशन आहे. आणि आज जे आपल्यासोबत त्यांची बजाजची फ्रीडम CNG जी की नवीन लॉन्च केलेली आहे बजाजने, ती आहे. तर आपण या गाडीची डिटेलमध्ये माहिती आपण जाणून घेणार आहे. तर सुरुवात करूया फ्रंटपासून. फ्रंटला जर बघितलं तुम्हाला काही या प्रकारे इथे LED सेटअप बघायला भेटणार आहे हेडलॅम्पमध्ये, जो की या सेगमेंटमध्ये तुम्हाला कोणत्या गाडीमध्ये बघायला भेटत नाही, पण बजाजच्या फ्रीडममध्ये तुम्हाला बघायला भेटतो. त्यासोबतच जर पाहिलं इथं फ्रीडमची बॅजिंग आहे. आणि इथे जे अपसाईड डाऊन फोक्स आपल्याला या गाडीमध्ये बघायला भेटतात. सोबतच फ्रंटमध्ये तुम्हाला या ठिकाणी डिस्क आणि रिअरमध्ये जे तुम्हाला ड्रम ब्रेक या ठिकाणी बघायला भेटणार आहेत. सोबतच जर पाहिलं ना, या गाडीचे लुक्स जे आहेत ना, ते म्हणजे एक नंबरच लुक्स आहेत. म्हणजे मायलेज सोबतच तुम्हाला लुक्स पण खूप जबरदस्त या ठिकाणी बघायला भेटणार आहेत. बेसिकली याच्यामध्ये जे तुम्हाला 3 मॉडेल बघायला भेटणार आहे. जे की बेस असणार आहे ते 95,000ला असणार आहे. सेकंड जे असणार आहे त्याची प्राइस 1,05,000 रुपये असणार आहे. आणि थर्ड जे असणार आहे जे की टॉप, त्याची 1,10,000 रुपये या ठिकाणी प्राइसिंग ठेवलेली आहे यांनी, जे की योग्य प्राइस पॉईंटला जे तुम्हाला ही गाडी मिळणार आहे. तसंच साईडने बघितलं तर या ठिकाणी तुम्हाला फ्रीडमची बॅजिंग बघायला भेटेल. काही या प्रकारचे ग्राफिक्स या ठिकाणी गाडीवरती आहेत. याचं इंजिन जर पाहिलं ना, तर आपल्याला जे असं हॉरिझॉन्टली माउंटेड इंजिन बघायला भेटणार आहे. त्याचसोबतच जर तुम्ही पाहिलं ना रिअरमध्ये, तर आपल्याला मोनोशॉक ऑब्झर्वर बघायला भेटणार आहे, जे की एक चांगली गोष्ट आहे. त्याचसोबतच NG04 म्हणजे नॅचरल गॅस, जे की आपण ह्यामध्ये CNG वापरणार आहे. तर रिअरमध्ये जर पाहिलं ना, तर काही या प्रकारे लुक्स आहेत. रिअरमध्ये तुम्हाला LED टेल लॅम्प बघायला भेटणार आहे, सोबतच इंडिकेटर. आणि याची खूप चांगली गोष्ट म्हणजे याची सीट जी आहे ना, ती खूप लॉंग आहे. म्हणजे आपल्याला नॉर्मल गाडीमध्ये एवढी सीट बघायला भेटते, पण यामध्ये तुम्हाला खूप सारी जागा बघायला भेटेल. सोबतच जर पाहिलं ना, तर शेतामध्ये ओझं वगैरे काही घेऊन जायचं असेल तर या ठिकाणी तुम्हाला हुक पण दिले आहेत, जे की कंपनी फिटेडच आहेत. दोन्ही साईडला पाहू शकता. म्हणजे तुम्ही आपलं काही ओझं वगैरे असेल तर व्यवस्थित लोड करून घेऊन जाऊ शकता, जे की आपल्या शेतकऱ्या बांधवांची खूप मागणी होती. म्हणजे त्यांना आफ्टर मार्केट काही लावायची गरज नाही पडणार आहे. सोबतच या ठिकाणी साईडला साडी गार्ड सुद्धा आहे. आणि जे टायर हगर पण आपल्याला बघायला भेटतो. या ठिकाणी साईड स्टँड, मिडल स्टँड वगैरे सुद्धा गाडीमध्ये आहेत. तर जर पाहिलं ना, तर तुम्हाला इथं 5 स्पीड गिअर बॉक्स बघायला भेटणार आहे. म्हणजे याचं जे नॉर्मली पहिला गिअर खाली आणि बाकी 4 वरती, म्हणजे 125 cc गाडीमध्ये पण आपल्याला जे आता 5 स्पीड गिअर बॉक्स बघायला भेटणार आहे. सोबतच इथे तुम्हाला इंजिन गार्ड बघायला भेटेल. तर याची खास गोष्ट जी की याच्यात पेट्रोल आणि CNG दोन्ही पण आहे. तर त्याचं पेट्रोल आणि CNG जे तुम्ही इथून भरू शकता, जे की 2 किलो CNG आणि 2 लिटर पेट्रोल या ठिकाणी बसतं. तर ते कुठून भरायचं आहे, सिम्पली तुम्हाला हे ओपन करायचं आहे. इथून लेफ्ट साईडून जे तुम्हाला इथं CNG भरता येणार आहे. यामध्ये टोटली तुम्हाला 2 किलो CNG आणि या साईडला राईट साईडून तुम्ही पेट्रोल भरू शकता. याचा CNG टँक जो आहे तो या ठिकाणी सीटच्या खाली माउंट केलेला आहे. सोबतच जर पाहिलं ना, तर तुम्हाला यामध्ये 330 किलोमीटरची रेंज बघायला भेटणार आहे. तर याचं जे आपण आता इन्स्ट्रुमेंट क्लस्टर बघूयात, यामध्ये तुम्हाला डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर बघायला भेटतं, जे की काही या प्रकारे इथे जे तुम्हाला हाय वगैरे पेट्रोल किती आहे हे सगळं करणार आहे. सोबतच यामध्ये तुम्हाला ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी सुद्धा पाहायला भेटते. कोणता मोडवर आहे, पेट्रोल मोड, CNG मोड दोन्ही सुद्धा आपल्याला इथं शो होतं. सोबतच वरती तुम्हाला पेट्रोल, CNG, न्यूट्रल, बाकी सगळ्या गोष्टीचे तुम्हाला बघायला भेटतात. आणि याची खास गोष्ट म्हणजे या ठिकाणीचे तुम्ही याला ॲडजस्ट सुद्धा करू शकता. या ठिकाणी तुम्हाला ॲडजस्टमेंट दिल्या आहेत. म्हणजे जर हे तुम्ही लूज केलं, जसं की मी आता याला इथं लूज करतोय, हे जे ते तुम्ही लूज करून डिस्प्ले तुमच्या हाईटनुसार ॲडजस्ट करू शकता. जसे की पाहू शकता हे तर आता बाहेर निघालेलं आहे. या ठिकाणी जे तुम्ही याला ॲडजस्ट करू शकता. जसं की या ठिकाणी जर तुमची हाईट कमी किंवा जास्त आहे, त्यानुसार तुम्ही ॲडजस्ट करून हा स्क्रू जो आहे इथे टाईट करू शकता. सोबतच जे तुम्हाला इथे चार्जिंगसाठी पॉईंट सुद्धा बघायला भेटतो. या ठिकाणी तुम्ही मोबाईल वगैरे तुमचा चार्ज सुद्धा करू शकता. लेफ्ट साईडला जे तुम्हाला पेट्रोल CNG वरती स्विच करण्यासाठी बटन बघायला भेटतात. सोबतच जे कॉल आन्सर कट सुद्धा करू शकता. हे प्रेस करून ठेवल्यावर जो रिसेंट कॉल आहे तो सुद्धा तुमच्या मोबाईलवरती ऑटोमॅटिकली लागणार आहे, जे की तुम्ही ब्लूटूथने कनेक्ट करून ठेवणार आहात. बाकी या ठिकाणी इंडिकेटर वगैरे आहेत. या ठिकाणी तुम्हाला सेल्फ स्टार्ट सुद्धा या गाडीमध्ये बघायला भेटतात. त्याचं एक बेस्ट सेफ्टीचं फीचर म्हणजे जर तुमची गाडीचं CNGचं हे झाकण उघडं आहे आणि तुम्ही जर CNG आणि तुम्ही जर गाडी स्टार्ट करताय तर गाडी या ठिकाणी स्टार्ट होणार नाही आहे. तसंच त्यासोबत जर हे बंद आहे आणि तुम्ही गाडी स्टार्ट केली आहे, या ठिकाणी जर गाडी स्टार्ट केली आणि जर तुम्ही चालूमध्ये जर हे CNGचं झाकण काढलं तर गाडी या ठिकाणी ऑटोमॅटिकली बंद होणार आहे. म्हणजे सेफ्टीचं आहे तो पूर्णपणे या ठिकाणी बजाजने
जो विचार केलेला आहे. तर मित्रांनो, काही या प्रकारे जे बजाजची फ्रीडम CNG पेट्रोल प्लस CNG जगातील पहिली बाईक जी आहे ती आहे. जर तुम्हाला ही घ्यायची असेल तर तुम्ही प्रथम बजाज सातारा इथे येऊन जे व्हिजिट करू शकता, याची टेस्ट राईड वगैरे सुद्धा घेऊ शकता. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.